नसरपूर प्रकरणामध्ये जी आता कोर्टाने शिक्षा सुनावली आहे, खरं तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. एका बाजूने खूप दुःख झालंय की त्या मुलीवरती एवढा अन्याय झाला त्या बालिकेवर आणि त्यामध्ये तिचा जीव गेला. परंतु ते दुःख ओलं असतानाच कमीत कमी न्यायाच्या प्रक्रियेमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अशा पद्धतीचा निकाल इतक्या लवकर पहिल्यांदा झाला म्हणता येणार आहे. आजपर्यंत जे म्हणत होते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये मॅटर चालवावे, त्याच्यामध्ये पटकन निकाल यावा, कोर्टाने त्या पद्धतीने त्याची जलदगती घ्यावी, तर पहिल्यांदा या प्रकरणाच्या माध्यमातून आज त्या कांबळेला जी फाशीची शिक्षा झाली आहे ही तर खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्राच्या कायद्याच्या याची यशस्वीतेची एक चांगली वाटचाल निर्माण होईल. अशा प्रकारच्या शिक्षा सातत्याने समाजामध्ये या प्रकरणांमध्ये आल्या तर निश्चितच प्रत्येक जण लहान लेकरांकडं, महिलेकडं कशा नजरेने पाहायचं याचा 10दा विचार करणं. जरी अनेकदा आम्ही म्हटलं होतं की त्या माणसाला जनतेच्या ताब्यात द्या, जनतेसमोर फाशी द्या, हे होणं शक्य नव्हतं, कारण कायद्याचे काही नियम आणि बंधनं असतात. पोलीस प्रशासनाने यामध्ये जे सहकार्य केलं, कायद्याने जे सहकार्य केलं आणि सरकारी वकिलांनी त्याचबरोबर न्यायाधीशांनी जो हा निकाल दिला, अत्यंत आनंदीय आणि अभिमानास्पद हा निकाल आलाय. त्यामुळं ही एक आनंदाची बाब आहे. नाही, शेकडोनी प्रकरणं आहेत. मला वाटतं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हे कबूल केलं आहे अधिवेशनामध्ये की देशात महाराष्ट्र हा महिला आणि बालकांवर अत्याचार होण्यामध्ये, लैंगिक अत्याचार होण्यामध्ये दुसऱ्या नंबरला आहे. हे NCRBचा अहवाल आहे. हे देवेंद्रजी फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये कबूल केले, जे स्वतः गृहमंत्री आहेत. मला वाटतं यामध्ये जी चेन असते न्याय मिळेपर्यंत, म्हणजे न्याय मिळेपर्यंत पोलीस स्टेशन, पीडिता जी व्हिक्टिमाइज झालेली आहे ती, तिच्या अवतीभोवतीचे असणारे साक्षीदार आणि प्रत्यक्ष चार्जशीट फाईल होणं किंवा कोर्टामध्ये केस चालणं, न्याय मिळेपर्यंत, जजमेंट मिळेपर्यंत, ह्या ज्या सगळी चेन असते ती चेन जर व्यवस्थित न्याय प्रणालीप्रमाणे चालली आणि पोलीस स्टेशनची पायरी एखादी पीडिता जर चढली तर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत की प्रत्येक पीडितेची तक्रार नोंदवून घ्या. त्याचा FIR नाही झाला तरी चालेल, परंतु ॲटलिस्ट तक्रार नोंदवून घ्या. नंतर तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंती जर तुम्हाला त्यामध्ये सत्य दिसलं तर तुम्ही चार्जशीट फाईल करा किंवा FIR नोंदवा. पण असं होताना कुठं दिसत नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. कौटुंबिक हिंसाचार आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर होतात, प्रत्येक तालुका वाईज होतात. परंतु कौटुंबिक हिंसाचारामध्ये आम्ही वकील म्हणून पीडितांना सांगतो की तुम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद द्या. परंतु ज्यावेळी ह्या महिला पोलीस स्टेशनला जातात त्यावेळी त्यांना जरी कितीही मार लागलेला असला तरी NC नोंदवली जाते, म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स नोंदवला जातो. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला जे कुणी अन्याय करणारे, अत्याचार करणारे असतात त्यांना असं वाटतं की कायदा आमचं काय बिघडवणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचं पर्यावसन मोठ्या गुन्ह्यात होतं आणि त्यामुळेच बलात्कार होतात, त्यामुळेच विनयभंग होतात आणि त्यामुळेच आमच्या पीडिता मारल्या जातात आणि विवाहितासुद्धा मारल्या जातात. काय आव्हान असेल आता या बीड जिल्ह्यातील नागरिकांना अशा पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे? हो, आता सगळ्याच केसेस आत्ताची विलासगुलेची जी केस आहे त्यामध्ये पण न्याय मिळालाच पाहिजे ना. सगळीकडेच नाही. आता तुम्ही संतोष देशमुखच्या प्रकरणात मी तुम्हाला सांगते, इतके इंटरिम ॲप्लिकेशन असतात त्यात की प्रत्येक वेळेला इथं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं की हायकोर्टात जायचं, हायकोर्टात रिजेक्ट झालं की सुप्रीम कोर्टात जायचं. त्यामुळे बघा तुम्ही किती दिवस झाले ती सुद्धा केस पेंडिंग आहे. त्याला फास्ट ट्रॅकमध्ये आहे, परंतु आरोपीला जे अधिकार आहेत कायद्याने त्या अधिकाराचा आरोपी पूर्णपणे उपयोग करत असतो आणि त्यामुळे ह्या केसेस पेंडिंग पडत असतात. नसरापूर प्रकरणामध्ये माननीय कोर्टाने जो आज निर्णय दिला ते खरंच आम्हा महिलांसाठी खरंच स्वागतार्ह आहे. कारण 2 महिन्यापूर्वी एका चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारण्यात आलेलं आहे. ही क्रूर निंदही घटना घडली होती आणि समाजामध्ये अशा 376 सारख्या कितीतरी घटना घडलेल्या आपण पाहतो. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि समाजामध्ये असे क्रूर जे कृत्य आहे ते थांबले पाहिजे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून आज जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे ते खरंच खूप स्वागतार्ह आहे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली. कुठेतरी जे असे श्वान भटकत आहेत बाहेर समाजामध्ये त्यांनाही कुठेतरी आळा बसेल आणि त्यांनाही कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होईल. त्याच्यामुळं हे असे निर्णय जे आहेत ते न्यायालयाने दिले पाहिजेत, एवढंच आमचं महिलांचं मागणी आहे. बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अनेक महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना या ठिकाणी बीड जिल्ह्यात घडतात. आता अशा या संदर्भात आपल्याला काय वाटतं? बीड जिल्ह्यामध्ये नाहीच, पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर असतील, अल्पवयीन मुलीवर असतील, पोक्सो ॲक्टमध्ये आपण पाहू शकतो अनेक घटना आपण घडलेल्या पाहताना दिसत आहेत. पण जर फास्ट ट्रॅकवर घेऊन जर अशी फाशीची शिक्षा जर सुनावली
तर कुठेतरी अशा घटना थांबतील. कारण काय होते, कुणालाही काय वाटतं, न्यायालयात पुरावे मिळाले नाही किंवा काही झालं नाही तर न्यायालय निर्दोष सोडून देतं. अशी प्रत्येकाच्या जे नराधम आहेत त्यांच्या मनामध्ये भावना आहे. पण असे कृत्य जर घडले आणि त्यांना जर फाशीची शिक्षा दिली तर नक्कीच ह्याला आळा बसेल आणि अशा घटना नक्कीच समाजामध्ये कमी घडतील, किंबहुना थांबतील ह्या घटना.